नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे गौरी येतात ना त्या दिवसाचा. आता मी तुम्हाला एवढी कन्फ्युजनमध्ये का दिसते ना, तर ह्यावर्षी गौरी आणण्याचा मान मला होता, पण मला त्याच्यातलं काहीच समजत नव्हतं. मग जी मोठी लोकं आहेत जे सांगतायत तसं करायचं होतं, त्यामुळे थोडीशी मी कन्फ्युजनमध्ये होती. गौरी आणायला आम्ही जेव्हा सगळे लोकं सकाळी गेलो ना, तेव्हा ते लोकं जसं सांगतायत ना तसं त्या गोष्टी मी तशा फॉलो केल्या आणि खरंच हे रिच्युअल्स सगळे असतात ना खूप छान आणि मस्त असतात. म्हणजे एक वेगळंच प्रसन्न वाटतं, एक वेगळं समाधान वाटतं मनाला. ह्या ज्या काही गोष्टी आपण करतो, जे आपल्या वारसा परंपरेने चालत आलेली आहे. आणि आमच्या घरी ना गौरी आमच्या घरी असतात, म्हणजे माझ्या सासरी असतात, कारण गावाला प्रत्येकाच्या घरी गौरी नसतात. एक 2-4 घरात कोणाच्या तरी असं गौरी असतात, गौरी गणपती असतात. आता ही जी गौर आहे ना, मला वाटतं कोकणात सगळीकडे असंच गौरी आणल्या जातात. हे काही झाडांची पाला किंवा मग त्यांची मुळं असं सगळं आहे. त्याच्यामध्ये 7 खडे आहेत जे आपण विहिरीवरून घेऊन येतो सगळं हे. आणि जी व्यक्ती गौर घेऊन येते ना त्या स्त्रीला देवी स्वरूप समजून ते लोकं त्याची पूजा करतात. म्हणजे तिला हळदी कुंकू लावतात. मग ते जे आपल्या हातात ती माझ्या परडी आहे ना त्यालाही हळदी कुंकू लावून नंतर मग तिचे पाय धुवून, जी व्यक्ती गौर घेऊन येते तिचे पाय धुवून नंतर मग हळदीची बोटं पूर्ण घरभर म्हणजे अगदी उंबऱ्यापासून आतपर्यंत उमटली जातात आणि त्याच्यावर पाय देऊन मग ती स्त्री गौरीला घरात घेऊन येते. आता गौरी घरात आणताना ना माझा चेहरा तुम्हाला थोडासा फुगलेला दिसेल, तर त्यामध्ये ना तोंडामध्ये माझ्या ना पाणी भरलेलं आहे. म्हणजे ती चूळ असते एक, जे आपण विहिरीवर जातो ना गौर आणायला तेव्हा तिथे ते निघताना आपण तोंडामध्ये पाण्याची चूळ घ्यायची आणि गौरीला घरात ठेवायचं. नंतर जाऊन मग ते बाहेर जाऊन थुकून यायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. बाय.